पुण्यामध्ये महिला दिनाच्या दिवशीच तरुणाचे भर रस्त्यामध्ये अश्लील वर्तन। शास्त्रीनगर चौकातील सिग्नलवर स्त्रियांच्या समोरच मद्यधुंद तरुणाचे अश्लील वर्तन, व्हिडिओ व्हायरल। पुण्यामध्ये रंगानाच करणाऱ्या तरुणाचे वडील पोलिसांच्या ताब्यात। माझ्या मुलानं सिग्नलवर लघुशंका केली नाही तर माझ्या तोंडावर केली। गौरव माझा मुलगा असल्याची मला लाज वाटते। आरोपी तरुणाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर। पुणे अश्लील कृत्य प्रकरणामध्ये कोणत्या बड्या बापाचा दबाव आहे? कृत्य सकाळी 7:30 ला, पोलीस दुपारी 2:30 ला म्हणतात व्हिडिओ पडताळतो। पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह। हे तरुण कोणत्याही जाती समूहाचा असो त्यांची धिंड काढायला हवी। उच्चभ्रू असो अथवा कोणीही असो त्याला शिक्षा झाली पाहिजे। पुण्यातील अश्लील घटनेवर मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। तरुणांची मानसिकता बदलणं गरजेचं, विधानसभेमध्ये या संदर्भात चर्चा करणार। पुण्यातील घटनेवर मंत्री आदिती तटकरे यांची प्रतिक्रिया। पुणे पोलिसांनी गुन्हेगारांचा माज उतरवावा। आरोपींवर धाक नसेल तर काय करणार? आता कोथरूड नाही बिहार म्हणायची वेळ आलीये, रवींद्र धंगेकर यांचा निशाणा। पुण्यातील घटना अत्यंत चीड देणारी। अश्लील कृत्य करणाऱ्यांसह गाडीमध्ये मद्यपान करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी। राष्ट्रवादीच्या आनंद परांजपेंची मागणी। पुण्याच्या सिंहगड परिसरामध्ये टोळक्याकडून दाम्पत्यावर कोयत्यानं हल्ला। सिंहगड रस्ता भागामध्ये किरकोळ वादातून मारहाण। घटनेनंतर घाबरलेल्या दाम्पत्याची सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यामध्ये धाव। पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये कंत्राटाच्या मुद्द्यावरून 2 टोळ्यांमध्ये मारहाण। मारहाणीची घटना कॅमेऱ्यामध्ये कैद। खेडमधील एका कंपनीमध्ये घटना घडली। पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये तरुणाला बेदम मारहाण। मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी। रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराने मारहाण केल्याची माहिती समोर। मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। पुण्यातील मोमीनपुरा परिसरामध्ये गुंडांचा धुमाकूळ। मोमीनपुरामध्ये झिशान शेख यांना मारहाण। गुंडांकडून झिशान शेखकडे खंडणी मागितल्याचा आरोप। गुरुवारी संध्याकाळची घटना। मुलांमध्ये स्त्री सन्मानाची भावना निर्माण करणं आपलं कर्तव्य। महिला अत्याचाराच्या घटनांवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। अत्याचाराच्या घटना वाढल्यानं महिलांना एक खून माफ करा। रोहिणी खडसेंचं राष्ट्रपती मुर्मूंना पत्र। महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचा पत्रात उल्लेख। मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहासमोर रोहिणी खडसेंच्या नेतृत्वात महिलांचं आंदोलन। महिलांवरील अत्याचाराविरोधात महिला आक्रमक। पोलिसांकडून रोहिणी खडसेंचं काही महिला आंदोलक ताब्यात। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घराची पोलीस आणि वनविभागाकडून झाडाझडती। सतीश भोसलेच्या घरातून प्राण्यांचं वाळलेलं मांस जप्त। प्राण्यांचं मांस एका महिन्यापूर्वीचं असल्याची प्राथमिक माहिती। कृषी विभागातल्या घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार। धनंजय मुंडे वाल्मिक कराडनं कृषी विभागाचे 200 कोटी उचलले। सुरेश धस यांचा आरोप। माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता। कृषी विभागातील घोटाळ्याची चौकशी व्हावी, अंजली दमानी यांची मागणी। तर सतीश भोसले विकृत माणूस, धसांनी भूमिका स्पष्ट करणं गरजेचं, अन्यथा सुरेश धसांच्या राजीनाम्याची मागणी व्हायला हवी, अंजली दमानी यांचं वक्तव्य। पंकजा मुंडे फक्त टिप्पणी करतात, त्या लढत नाहीत। महिलांबरोबर काही चुकीचं होत असेल तर पंकजा मुंडे का लढत नाहीत? अंजली दमानी यांचा पंकजा मुंडेंना सवाल। बीडचं प्रकरण आता पंकजा मुंडेंना गळ्याशी आलंय, दमानी यांची टीका। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीकडून पुन्हा बीड सत्र न्यायालयात अर्ज। हत्या प्रकरणाचा खटला केज कोर्टाऐवजी बीड सत्र न्यायालयातच चालवण्याची विनंती। या प्रकरणावर 10 तारखेला निर्णय होणार। बीडमधील मारहाणीच्या आणखी 2 घटना समोर। व्हिडिओ व्हायरल। घरात घुसून अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर। मारहाणीत 2 जण गंभीर जखमी। 3 मार्चची घटना। बीड जिल्हा रुग्णालयात मारहाणीची दुसरी घटना घडल्याची माहिती। सुरक्षा रक्षकांकडून एकाला काठीनं मारहाण। 23 फेब्रुवारीची घटना। बीडमध्ये उद्रेकाची परिस्थिती। राज्यात कायद्याचा धाक राहिलाय का? विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याच्या हालचाली सुरू। सूत्रांची माहिती। 16 महिन्यांपूर्वी महादेव मुंडेंची पळळीत हत्या। अद्याप आरोपीला अटक नाही। प्रकरणाचा तपास आतापर्यंत 3 वेळा बदलण्यात आलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वैभवी देशमुखचा जबाब समोर। विष्णू चाटे आणि संतोष देशमुख यांच्यात झालेल्या संभाषणाचा उल्लेख। लहान गोष्टींसाठी जीवावर का उठता? देशमुख चाटेला म्हणालेले वैभवी देशमुखचा जबाब।
बीडच्या रॅलीत काँग्रेसचे नेते जरी शरीराने उपस्थित नसले तरीही सगळे मनाने हजर. रॅलीत जनसामान्यांचा मोठा सहभाग. हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. सद्भावना रॅली ही उशिरा सुचलेलं शहाणपण. काँग्रेस अजगर. संजय शिरसाटांची टीका. मंत्री झाल्यानं शिरसाट उत्साहातून वक्तव्य करतात. शेलक्या भाषेत बोलणं मंत्र्यांना शोभत नाही. हर्षवर्धन सपकाळांचं उत्तर. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. गॅलेक्सी रुग्णालयात भेट देत जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस. कोल्हापूर महामार्गावर मराठा समाज बांधवांचं आंदोलन. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या. धनंजय मुंडेंना अटक करा. आंदोलकांकडून मागणी. बीड ते मस्साजोग काँग्रेसची सद्भावना रॅली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात रॅलीला सुरुवात. देशमुख कुटुंबियांसह रॅलीत नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग.